गोमांस विक्री प्रकरणी 3 जणांना अटक. अहिल्यानगर शहरात गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी डांबून ठेवून गोमांस विक्री करणाऱ्या तिघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे आणि ही कारवाई गुरुवारी दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. कोतवाली पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की बाबा बंगाली GPO रोड जुने कलेक्टर ऑफिससमोर अहिल्यानगर येथील पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी ठेवण्यात आली असून गोमांसाची विक्री सुरू आहे. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी पथकासह घटनास्थळी छापा टाकला. या छाप्यात संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. चौकशीत त्यांनी आपले नावे अख्तर हुसेन कुरेशी वय वर्ष 50, मुजक्कीर मुस्ताक कुरेशी वय वर्ष 36, हसनैन सादिक कुरेशी वय वर्ष 25, सर्व राहणार बेपारी मोहल्ला सुभेदार गल्ली झेंडी गेट अहिल्यानगर असे सांगितले. आरोपींच्या ताब्यातून सुमारे 45,000 रुपये किमतीची 2 जिवंत गोवंशीय जनावरे पांढऱ्या आणि काळ्या रंगाची तसेच अंदाजे 500 किलो गोमांस असा एकूण 1,45,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 69 2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 कलम 271, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 सुधारित 2015 कलम 5A 5क 9 तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम 1960 कलम 11 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3ही आरोपींना अटक करण्यात आलेली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद बोरगे करत आहेत आणि ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ खारगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलगुर्म आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आणि प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सामंत, नगर. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव. नंबर